जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई दरम्यान महिलेनं अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड करत महिलेला ताब्यात घेतले। महापालिकेने यात अनेक घरं, जोते आणि पत्र्याचे घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहेत। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 च्या डम्पिंग ग्राउंड रस्त्यावर महापालिकेच्या भूखंडावर अनेक दिवसापासून पक्के घर, जोते आणि पत्र्याचे घर बांधून जागा हडप केली जात होती। याविषयी प्रभाग समितीच्या मार्फत अनेकदा नोटीस बजावली होती, परंतु स्वतःहून जमीन खाली करत नसल्याने आज सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मनीष हिवरे यांच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केले। यावेळी येथील महिलांनी कारवाईला जोरदार विरोध करत अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी महिलांना ताब्यात घेऊन गाडीत भरले। यानंतर हनुमान रस्त्यावर देखील एका गाळ्याचं पाडकाम कारवाई दरम्यान जोरदार राडा झाला। यात येथील महिलांनी तर थेट जेसीबीच्या वर बसून विरोध दर्शवलाय। यावेळी अधिकाऱ्यांना देखील गलिच्छ शब्दात प्रयोग करण्यात आला, परंतु अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत कारवाई सुरूच ठेवली। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।